नमस्कार मित्रांनो. आज आपण जे टी-ई-टीला मॅथ सेक्शनमध्ये जॉमेट्रीचे जे एक्झाम्पल्स आले होते ते बघणार आहे. बघा, अशा प्रकारची आपल्याला त्यांनी आकृती दिलेली आणि एक्सची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला 36 डिग्री दिली आणि ते म्हणाले वायची व्हॅल्यू काढा. आता जर तुम्ही बघायला गेलं तर आपण जर असं बघितलं तर हा पूर्ण सर्कल तयार होतोय आणि पूर्ण सर्कलची जी बेरीज असते ती किती असते? 360 असते. मग ह्या सगळ्या अँगलची बेरीज 360 नक्कीच असणार आहे. मग आपण काय केलं, सगळे अँगल्स लिहून घेतले, x 3x 2y 4y. नंतर आपण काय केलं, 3x आणि x ची बेरीज केली, 4x आलं. 4y आणि 2y ची बेरीज केली, 6y आलं. परंतु x ची किंमत आपल्याला त्यांनी सांगितली 36 आहे. 36 चौक 144 होता प्लस 6y. 144 तिकडे जाऊन काय होणार आहे, मायनस होणार आहे 360 मधून आणि येणार काय, 6y इज इक्वल टू 216. 6y इज इक्वल टू 216. 216. मग 216 इज इक्वल टू 6y. मग तो 6 इकडं मल्टिप्लायला तिकडे जाऊन डिवाइडला होणार आहे आणि वायची किंमत किती येणार आहे, 36. बघा, अशा प्रकारे ह्या आकृतीवरून आपल्याला एक सोपं एक्झाम्पल झालं होतं मार्क्स घेण्याजोगं, की वायची किंमत विचारली होती आपल्याला. दुसरीकडे अशाच प्रकारची एक आकृती दिली जिथं तुम्हाला अशा लाईन्स मारलेल्या आहे आणि जॉमेट्रीचं एक वैशिष्ट्य असतं की तुम्हाला रूल्स माहीत असून गरजेचे नाही, पूर्ण रूल्स माहीत असणं तर गरजेचेच आहे, परंतु ते वापरता आले पण पाहिजे, कोणत्या ठिकाणी ते वापरायचे हे समजलं पाहिजे. तर बघा, आता इथं पण त्यांनी आपल्याला बघा, इथं 5y दिलेला आहे, इथं 2y दिलेला आहे, तर 5y दिलेला आहे आणि ते डायरेक्ट म्हणले वायची किंमत काढा. आपल्याला कोणतीच व्हॅल्यू त्यांनी सांगितलेली नाही आहे. पण लक्षात ठेवा, हा याचा अपोजिट अँगल आहे का नाही. जर हा 5y आहे तर निश्चित हा पण किती असणार आहे, 5y असणार आहे. किती असणार आहे, 5y असणार आहे. 5y असणार आहे. मग 5y असणार आहे तर मग बघा, मग याच्यानंतर ह्या पूर्ण एक स्ट्रेट लाईन दिसते तुम्हाला. ही स्ट्रेट लाईन म्हणजे काय, एक स्ट्रेट अँगल तयार करते आणि तो स्ट्रेट अँगल असतो 180चा. कितीचा असतो, 180चा. बघा, असा स्ट्रेट अँगल असतो असा 180चा. मग ह्या तिघांची बेरीज 180 अंश असणार आहे. 5y अधिक 5y अधिक 2y बरोबर 180. 5 आणि 5 10 आणि 2 12. 12y इज इक्वल टू 180. मग वायची किंमत साहजिकच किती येणार आहे, 15 डिग्री, कारण की 12 आणि 180ला भागितल्यानंतर 15 येतं. मग त्यांनी विचारलं काय होतं आपल्याला, वायची किंमत काय, वायची किंमत काय. तर अशा प्रकारे आपल्याला एकदम सोपं गणित होतं. फक्त ते आपल्याला जॉमेट्रीचा कोणता रूल तिथं लागतोय ते लक्षात घेणं गरजेचं होतं. पुढे बघा, अशाच प्रकारे त्यांनी आपलं एक एक्झाम्पल दिलं आहे. बघा, इथं स्ट्रेट लाईन दिसती तर समजायचं तुम्हाला माहिती, इथं स्ट्रेट अँगल तयार होणार 180चा आणि त्यांनी विचारलं फाइंड AOC, म्हणजे आपल्याला हा अँगल विचारलेला आहे. तर तुम्हाला माहीत असेल या सगळ्यांची बेरीज 180 अंश येणार आहे. तर आपण डायरेक्ट त्यांना काय करायचं, सगळ्यांची बेरीज करून घ्यायची. 3x - 10 अधिक 50 अधिक x अधिक 20 डिग्री इज इक्वल टू 180. मग त्या सगळ्यांची बेरीज केली, चलपदांची बेरीज आली 4x, जे कॉन्स्टंट नंबर होते त्यांची आली 60. मग ते 60 इकडे जाऊन काय आले, मायनस 180 मधून 60 गेले, किती राहिले, 120. किती राहिले, 120. मग तुम्हाला 4x बरोबर 120. मग x बरोबर किती येणार, 30, कारण 4 भागिले गेला 120ला, का 4 त्रिक 12 येणार. मग x बरोबर 30. मग तुम्हाला x ची किंमत भेटली, पण त्यांनी विचारलं कोणता अँगल तुम्हाला, 3x - 10. मग 3x - 10 म्हणजेच किती रे, 3 गुणिले 30 वजा 10, 30 त्रिक 90, 90तून 10 गेले 80. मग याचाच अर्थ हा जो AOC आहे याची व्हॅल्यू किती येणार आहे, 80. किती येणार आहे, 80. आता याची 80 तर याची 50, ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. 80 50 130 होणार आहे. तर तुम्हाला हा अँगलसुद्धा माहीत झाला असता, कारण 80 50 130, तर उरलेला किती असणार आहे, 50 असणार आहे. किती असणार आहे, 50 असणार आहे. म्हणजे अशा प्रकारे एकदम सोपे एक्झाम्पल्स TETच्या पेपरमध्ये टाकलेले होते आणि फक्त तिथं आपल्याला जॉमेट्रीचे रूल्स वापरायचे होते. धन्यवाद.